दालनामध्ये आज साध्या पद्धतीने संध्याकाळी 5 वाजता हा शपथविधीचा सोहळा पार पडेल। मात्र त्याआधी ही महत्त्वाची राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार आहे। सगळे महत्त्वाचे नेते याला उपस्थित राहतील। छगन भुजबळ हे गटनेते पदाचा प्रस्ताव मांडतील आणि अर्थातच त्याला अनुमोदन दिले जाईल। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते म्हणून पक्षनेते म्हणून सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड केली जाणार आहे। तर आपण ही दृश्य बघतोय, सुनेत्रा पवार या विधान भवनामध्ये पोहोचलेल्या आहेत आणि सध्या त्या अजित पवार यांच्या दालनामध्ये आहेत। अजितदादांची जी खुर्ची आहे त्यावरती अजितदादांची प्रतिमा ठेवण्यात आलेली आहे। त्याला सगळेच राष्ट्रवादीचे नेते वंदन करत आहेत, दादांना आदरांजली वाहत आहेत आणि त्यानंतर आज ही बैठक काही वेळामध्ये सुरू होईल। तर राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता म्हणून अगदी थोड्याच वेळात ही बैठक होणार आहे आणि सुनेत्रा पवार यांच्या नावाची एकमताने निवड केली जाणार आहे। संध्याकाळी 5 वाजता या संदर्भातला शपथविधी देखील पार पडणार आहे। पुन्हा एकदा जवळ आमचे प्रतिनिधी सूरज सावंत आपल्याला अपडेट्स देत आहेत। सूरज, आता ही सगळी नेते मंडळी सुनेत्रा पवार या सध्या अजित पवार यांच्या दालनामध्ये उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळात बैठक सुरू होईल असं कळतंय। नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जे कार्यालय आहे विधान भवनातलं त्या ठिकाणी ही बैठक पार पडणार आहे आणि त्या ठिकाणीच हा प्रस्ताव सर्वप्रथम ठेवला जाईल। खरं तर या संदर्भात कोर कमिटीने हा ठराव केलेला होता की यानंतर दादांचा जर कोणीतरी वारसदार असेल तर त्या सुनेत्रा पवार याच असतील, कारण त्या मागील अनेक दिवसांपासून आपण पाहतोय तर राजकीय जे राजकारण आहे त्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळेच कुठेतरी सुनेत्रा पवार यांचंच नाव एकमताने जे होतं ते चर्चेत होतं। कालच्या बैठकीनंतर या संदर्भातले जे निर्णय आहेत हे पक्षातले राष्ट्रीय नेते आणि राज्यातले जे प्रदेशाध्यक्ष आहेत यांनी सुनेत्रा पवार यांच्या कानी घातले होते आणि त्यांच्या होकारानंतरच आजच्या ज्या घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात हे आपण पाहतोय की एकमताने आता गटनेता म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड केली जाईल। त्यासाठीच राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांना खरं तर बोलवण्यात आलं होतं, मुंबईत दाखल होण्याच्या सूचना केल्या होत्या आणि त्यानंतर सर्वच आमदार मंत्री हे आता विधान भवनात दाखल झालेले आहेत। त्यांचा देखील या सगळ्याच गोष्टींना आपण पाहिलं तर पाठिंबाच पाहायला मिळतो आहे। या संदर्भात जे गोष्टी करताना पाहायला मिळतात, झालेला जी घटना आहे ही दुःखद आहे, मात्र कुठेतरी पक्षाला या ठिकाणी चेहरा असावा आणि त्या अनुषंगानेच आता दादांनंतर सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत होतं, त्याला आज कुठेतरी सर्वानुमते मान्यता मिळालेली आहे। त्यामुळे गटनेता निवड झाल्यानंतर आज संध्याकाळी 5:30च्या सुमारास या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही सुनेत्रा पवार घेताना आपल्याला उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही सुनेत्रा पवार घेताना आपल्याला पाहायला मिळतील। खरं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका या तोंडावर आहेत आणि अशातच पक्षाकडे आश्वासक चेहरा असावा, त्यामुळेच ही संपूर्णता पाऊले उचलण्यात आल्याची माहिती मिळते। स्वतः हसन मुश्रीफ हे देखील आपल्याला बोलताना पाहायला मिळाले की आता आम्ही कुठे बघायचं, आमच्याकडे आश्वासक चेहरा म्हणजेच सुनेत्रा पवार आहेत, दादांचा वारसा त्याच पुढे चालवू शकतात। त्या अनुषंगानेच पक्षाकडनं हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आज फक्त गटनेता आणि उपमुख्यमंत्री पद जे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे त्या संदर्भातले निर्णय होताना पाहायला मिळत आहेत। मात्र ज्या काही 2 राष्ट्रवादी युतीच्या ज्या चर्चा रंगलेल्या होत्या याबाबत ज्यावेळी आम्ही त्यांना प्रश्न विचारण्यात आले त्यावेळी सर्वच नेत्यांकडनं या संदर्भातली माहिती ही आम्हाला अद्याप नाही आहे किंवा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत देखील या संदर्भातला कुठलाही निर्णय हा समोर आलेला नाही आहे। त्यामुळे दादा आणि जयंत पाटील यांच्या संदर्भातल्या ज्या काही बैठका किंवा ज्या काही चर्चा या रंगलेल्या आपल्याला पाहायला मिळत होत्या त्यातली कुठलीही पाहायला मिळते। त्यामुळे आता जी चर्चा रंगली होती किंवा शरद पवार जे सकाळी आपल्याला म्हणाले की 2 राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात अजितदादा हे त्या ठिकाणी होते, मात्र तुर्तास आपण पाहिलं तर विधान भवनात सर्वच आमदार किंवा मंत्री हे येताना पाहायला मिळत आहेत। सुनेत्रा पवार या देखील आता गेलेल्या आहेत। अजितदादांचं जे दालन होतं त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश केलेला आहे। सर्वांनाच एकूणच जड अंतकरणाने हा निर्णय घ्यावा लागताना आपल्याला पाहायला मिळतोय की दादांच्या पक्षात आता सुनेत्रा पवार याच पक्षाचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळते। तर आपण बघतोय सध्या विधान भवनामध्ये सुनेत्रा पवार या पोहोचलेल्या आहेत। दुसरीकडे अजितदादांना त्यांच्या प्रतिमेला ही आदरांजली वाहिली जाते आहे। आज फक्त सुनेत्रा पवार यांचा शपथ सोहळा पार पडेल। आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार आहे। अगदी काही वेळामध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव छगन भुजबळ हे त्यांच्या बैठकीमध्ये मांडतील। 5 ते 6 जे मोठे नेते आहेत राष्ट्रवादीचे ते छगन भुजबळ यांच्या या प्रस्तावाला अनुमोदन देतील आणि आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार संध्याकाळी 5 वाजता घेतील। संध्याकाळी 5 वाजल्यापासून 5 वाजून 12 मिनिटांपर्यंत असा हा
शपथविधीचा कार्यक्रम नियोजित आहे. अत्यंत साधेपणाने खरं तर हा कार्यक्रम पार पडेल. सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार आहेत आणि इथून पुढे त्या आपला कार्यभार सांभाळतील. खरं तर अजित पवार यांच्या नंतर कोण अशा पद्धतीचे ज्या वेळेला प्रस्ताव मांडले जात होते त्यावेळेला सुनेत्रा पवार यांचं नाव राष्ट्रवादीकडून एकमुखानं घेण्यात आलं आणि त्यामुळे सध्या सुनेत्रा पवार यांच्यावरती अजितदादांवरती जी जबाबदारी या आधी होती तीच पुढे सोपवली जाणार आहे. पुन्हा एकदा याचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी सूरज सावंत आहेत आपल्या सोबत. सूरज, हे सगळे तांत्रिक मुद्दे नेमके कसे असणार आहेत? म्हणजे ही बैठक झाल्याच्या नंतर ज्या वेळेला गटनेता किंवा पक्षनेता निवडला जाईल त्यानंतर आज संध्याकाळी जो शपथविधी होईल इथपर्यंत नेमके काय काय तांत्रिक बाबी असतील यामध्ये? सोबतच सुनेत्रा पवार ज्या राज्यसभेच्या खासदार आहेत त्या आपला जो राजीनामा आहे त्या नेमका कधी सुपूर्द करतील? हे सगळं कसं होणार, पार पडणार आहे? नक्कीच यामिनी, यामध्ये सुनेत्रा पवार या आपल्या राज्यसभा खासदार आहेत त्याचा राजीनामा हा सुपूर्द करतील. मात्र त्यानंतर खासदार आहेत त्याचा राजीनामा हा सुपूर्द करतील. मात्र त्यानंतर गटनेता ज्यावेळी निवडला जाईल त्यामध्ये छगन भुजबळ हा त्यांच्या गटनेते पदाचा जो प्रस्ताव आहे हा त्या ठिकाणी ठेवला जाईल. त्यानंतर राष्ट्रवादीचे इतर बडे जे नेते आहेत जे विधान सभेत कार्यरत आहेत त्यामध्ये दिलीप वळसे पाटील असतील, माणिकराव कोकाटे असतील किंवा इतर जे नेते आहेत त्यांच्याकडनं अनुमती घेतल्यानंतर हा जो प्रस्ताव आहे हा मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाईल आणि त्यामध्ये एकमताने सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी त्याचबरोबर ती सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी यांची निवड व्हावी या संदर्भातल्या सूचना या प्रस्तावातून केल्या जातील आणि मुख्यमंत्र्यांकडनं या संदर्भातलं पत्र हे राज्यपालांना पाठवल्यानंतर आज संध्याकाळी 5:30च्या सुमारास हा संपूर्णतः शपथविधी हा केला जाईल. खरं तर राष्ट्रवादीवरती आपण पाहिलं तर दुःखाचा डोंगर आहे, कारण मेन जो सरसेनापती म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांचाच अपघाती निधनानंतर नेमकं पुढे त्याची सूत्र हाती घेणं हे गरजेचं होतं आणि त्यामुळेच हा निर्णय घेतला जात असल्याच्या ज्या माहिती आहे ही पक्षातल्या नेत्यांकडनं दिली जाते. पक्षाला एक वाटचाल किंवा पक्षाकडे एक आश्वासक चेहरा म्हणून आता सुनेत्रा पवार यांच्याकडे पाहिलं जात आहे. त्यामुळेच ही संपूर्णतः जी गटनेता असेल किंवा उपमुख्यमंत्री पद आहे जे राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे याकडे त्यांची निवड केली जात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या जर आपण पाहिलं तर या संदर्भातला निर्णय हा पक्षाच्या कोर कमिटीत आधीच घेण्यात आला होता आणि याची कल्पना सुनेत्रा पवार यांना दिल्यानंतर त्यांच्या होकारानंतरच काल रात्री बारामतीतनं जी सूत्र हल्ली आणि सुनेत्रा पवार या आज सकाळी मुंबईत आलेल्या आहेत. मुंबईत आता याच विधानभवनातील त्यांच्या पक्ष कार्यालयात या संदर्भातल्या बैठकी होतील. या बैठकीनंतर त्यामध्ये गटनेते पदाचा जो प्रस्ताव आहे हा मांडला जाईल. तिथं एकमत झाल्यानंतर हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्यानंतर मुख्यमंत्री पुढे राज्यपालांकडे या प्रस्तावासंदर्भातल्या पुढील सूचना या देतील आणि त्यानंतरच शपथविधी आज संध्याकाळी 5:30च्या सुमारास होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे एकूणच या दुःखातनं पक्षाला सावरणं त्याचबरोबरतील इतर नेते आहेत त्यांना कुठेतरी एक धैर्य देण्याचं काम आता सुनेत्रा पवार यांच्यावरती असणार आहे. दादांच्या जाण्यानंतर खूप मोठी पोकळी ही राष्ट्रवादीत निर्माण झालेली आहे. ती न भरून निघणारी जरी असली तरी कुणीतरी त्याचं नेतृत्व करायला हवं आणि ते दादांच्याच वारसाचं असावं या अनुषंगानेच पक्षातील जे एकमत आहे यावरती सुनेत्रा पवार यांच्या बाबत निर्णय झालेला आहे. त्यामुळेच या सगळ्या हालचाली आपण पाहतोय की आज या ठिकाणी सगळेच राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत, मंत्री, नेते आहेत हे जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. यामिनी, अगदी सूरज, जसं तू म्हणालास की हे इतकं मोठं दुःख समोर आल्याच्या नंतर या सगळ्यामधून स्वतःला सावरत किंवा पक्षाला सावरण्यासाठी अशा पद्धतीचे निर्णय तर घ्यावे लागलेले आहेत. अनेक वेळेला काहीशी घाई होतीये असाही सूर काही जणांकडून उमटताना आपण बघितलेला आहे. मात्र असं असलं तरी देखील आगामी ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत या सगळ्याच्या अनुषंगानं जसं आपण पाहिलं की अजितदादांनी याचा प्रचार सुरूच केलेला होता. अवघे काही दिवसांवरती या जिल्हा परिषदेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. त्यामुळे ही सगळी थोडीशी घाई करण्यात आली आहे किंवा त्यामुळे पक्षाला हा चेहरा दिला जातोय का? नक्कीच यामिनी, आपण पाहिलं तर पालिका निवडणुका झाल्या. या पालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची जी सुमार कामगिरी होती, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्यानंतर त्यामुळे कुठेतरी जिल्हा परिषदेत त्याचा फटका कुठेही बसू नये या अनुषंगाने दादांनी तयारीला सुरुवात केली होती. त्यासाठी दादा बारामतीला जाणार होते आणि त्या दरम्यानच हा अपघात घडला. त्याचमुळे पालिका निवडणुकांनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका या तोंडावर असताना कुठेतरी पक्षाकडे एक आश्वासक चेहरा असावा. दादांनंतर
कोण, तर दादांनंतर सुनेत्रा पवार यांचंच नाव प्रामुख्याने सर्वांनी एकमताने घेतलेलं आहे. त्यामुळेच कुठेतरी वेळ ही महत्त्वाची जरी असली, कुठेतरी ही घटना घडलेली आहे आणि अशातच आता यातनं कुठेतरी सावरणं, पक्षाला सावरणं, पक्षाच्या नेत्यांना त्या ठिकाणी मनोधैर्य करणं हे देखील महत्त्वाचं असल्यामुळेच कुठेतरी कार्यकारी कमिटीमधनंच हा निर्णय घेण्यात आला असल्याचं कळत आहे. त्यामुळेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर लक्षात घेता तातडीने हे निर्णय घेतले जात आहेत. आमदारांना कुठेतरी एक आश्वासक चेहरा असावा, त्यांचं मनोबल वाढावं, या अनुषंगाने सुनेत्रा पवार यांचं नाव एकमताने त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं आहे. थोड्याच वेळात या संपूर्ण आणि इतर सहकारी देखील तितक्याच सोबत त्यांच्या उभे असताना आपल्याला पाहायला मिळालं. त्यांनी सुद्धा त्या पद्धतीने पुढची पावलं उचलली. शरद पवारांनी म्हटलंय की या संदर्भामध्ये शरद पवार म्हटलं की या संदर्भामध्ये मला काही माहिती नाही, कल्पना दिलेली नाही. शरद पवारांना कुटुंबियांना नाही, हा सगळा विषय त्यांना कल्पना दिली किंवा नाही दिली किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आता या ठिकाणी मी तर काही बोलू शकत नाही किंवा दिलेली असेल नसेल, या सगळ्या गोष्टींवर आता चर्चा अजित पवारांचा 10वा अजून झालेला नाहीये. तिसरा संपूर्ण सावडण्याचा कार्यक्रम सुरू होता आणि तेवढ्यातच ही सगळी शपथविधीची प्रक्रिया होते. ही संपूर्ण घाईघाईची प्रक्रिया वाटत नाही. असं भावना मेल्यात का अशा पद्धतीने लोक सोशल मीडियावरती देखील व्यक्त होतात. नाही, या सगळ्या गोष्टी जरी आपल्याला घाईच्या वाटत असल्या, 10वं झालेलं नसेल किंवा आपला समजा जो 3 दिवसाचा दुखवटा होता तो पूर्ण झालेला आहे आणि त्याच्यानंतर काळाची गरज मजबुरीने का असेना, परंतु ही काळाची गरज आहे की नेता निवडणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच आमदार ते करू शकतात. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या भावना या नेत्यांनी तातडीने लक्षात घेतल्या आणि त्यामुळे हा निर्णय घेणं भाग पडतंय. सगळ्यात मोठं खातं हे वित्त खातं होतं, मात्र वित्त खातं राहणार नाही, ते कदाचित मुख्यमंत्र्याकडे जाऊ शकतं. काय राष्ट्रवादीकडे सगळ्यात मोठं खातं वित्त खातं होतं, पण ते आता राहणार नाही, ते भाजपकडे जाऊ शकतं, मुख्यमंत्री जाऊ शकतं, अशी चर्चा होत. कोणतंही खातं कोणालाही काही द्यायचं राहिलं तर हा सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्यांचाच असतो. त्याच्यामुळे मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्याला सगळ्या अलायन्समध्ये असलेल्या कुठल्याही पक्षाला तो मान्य करावा लागतो. राहिला प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आग्रह याच्या बाबतीमध्ये, तरी मला असं वाटतं की आमचे नेते अजून त्या बाबतीमध्ये कुठली चर्चा झाली नसेल. मुख्यमंत्र्यांचा कोणताही कार्यक्रम आलेला नाही, आज शपथविधी होणार आहे की नाही? आता हा सगळा जो कायदेशीर प्रक्रिया ज्याला म्हटली जाते त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या माध्यमातून नेता निवडी ची जी प्रक्रिया असते ती नेता निवडीची प्रक्रिया आज दुपारी ती पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे पहिला. दुसरी गोष्ट त्याच्यानंतरच पक्षश्रेष्ठी जी असतात ते पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्र्यांना या गोष्टीचं अवगत करतात आणि नंतर मग मुख्यमंत्री शरद पवार म्हणतात की या संदर्भाची शपथ घेण्याची कल्पना कोणतीच नाही, परंतु आता पार्थ पवार शरद